बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने। बिहारमधील सर आणि राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे, तर सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीकडून मोर्चा काढला जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये निवडणूक आयोग कुठलीही कारवाई करत नसून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि निष्पक्षतेपणावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय। मोर्चा काढण्याऐवजी निवडणूक आयोगात राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र सादर करावं अशी मागणी भाजपकडून करण्यात येते। दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार, लोकसभा, राज्यसभा, इतर प्रमुख लोक आम्ही संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत, निर्वाचन सदनपर्यंत मार्च काढणार आहोत। आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे। लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी, आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला। आम्ही बांधू तेच तोरण, हे सध्या राहुल गांधी, काँग्रेस आणि त्यांच्यावर नव्याने सहभागी झालेले त्यांचे गडी सहकारी संजय राऊत आणि उबाटा गट यांचं सध्या भूमिका आहे। काय म्हणे राहुल गांधींनी, काय तो बॉम्ब फोडला मतदार यादीविरोधात। असं आहे की कुठलीही प्रक्रिया, प्रोसेस पूर्ण करावी लागते। ठीक आहे, तुम्ही केलं, पण मुळामध्ये प्रश्न तसेच आहेत। त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधताय का? नाही। रोज नव्या स्टोरी आणताय। कालपर्यंत तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात बॉम्ब मारत होता, ईव्हीएम हॅक केलं म्हणत होता, आज मतदार यादीबद्दल घोळ करताय। तेही खोटं ठरलं की पुन्हा नव्याने उद्या शोध करणार। तर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊतांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांच्या अचानक राजीनामा आणि त्यानंतर निघून जाण्यावर चिंता व्यक्त केली आहे। याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक पत्रही लिहिलंय। 10 ऑगस्ट 2025 रोजी लिहिलेल्या या पत्रामध्ये संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींच्या सुरक्षिततेबद्दल आणि सध्याच्या ठिकाणाबद्दल माहिती मागितली आहे। दिल्लीमध्ये अशा अफवा सुरू आहेत की जगदीप धनखड यांना त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलंय आणि ते सुरक्षित नाहीत। ही बाब चिंताजनक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी पत्रामध्ये लिहिलंय। देशाचे उपराष्ट्रपती, मी मानतो अजूनही ते उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले आहेत, त्याच्यामुळे ते काळजीवाहू उपराष्ट्रपती असायला पाहिजे। कुठे आहेत? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही। ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे, याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली। ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले, ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे। आम्हाला असं वाटतंय की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमचे उपराष्ट्रपती सुखरूप आहेत, ते ह्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता। आज या क्षण जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही। ते हाऊस अरेस्ट आहेत का? त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलंय का? काय झालंय? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले।